नमस्कार, मी सौशाक्षय. ओके, आज आपण बघणार आहोत ग्लुकोज तयार करण्याच्या पद्धती. आज आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन मेथड्स ऑफ ग्लुकोज. आज आपल्याला बघायचं आहे ग्लुकोज तयार करण्याच्या पद्धती. ओके, आता ग्लुकोज तयार करायचं आहे. आता ग्लुकोज तयार कसं करायचं हे फार महत्त्वाचं आहे. ग्लुकोज तयार कसं करायचं, ग्लुकोज तयार करण्याची पद्धत फार सोपी आहे. सांगतो ऐका. नंबर 1, काय करा, सुक्रोज घ्या. सुक्रोज घ्या किंवा काय घ्या, स्टार्च घ्या. बघा, ग्लुकोज तुम्हाला सुक्रोज पासून तयार करता येतं, ग्लुकोज तुम्हाला स्टार्च पासून सुद्धा तयार करता येतं. म्हणजे सुक्रोज आणि स्टार्च यांच्यापासून आपल्याला ग्लुकोज तयार करता येतं. हे वाक्य पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचं. ओके, मग आता नुसतं तुम्ही सुक्रोज घेतला, नुसतं तुम्ही स्टार्च घेतला, तुम्हाला ग्लुकोज मिळणार आहे का? नाही. मग ह्या सुक्रोजचं तुम्हाला काय करायचं आहे, ह्या स्टार्चचं तुम्हाला काय करायचं आहे? अरे बाबा, त्याचं करायचं आहे ॲसिड हायड्रोलायसिस. समजलं का? आणि मग हा सुक्रोज घेतला, हा स्टार्च घेतला आणि ह्याचं आपण केलं काय, ॲसिड हायड्रोलायसिस. हे सगळं लक्षात बघा. ॲसिड हायड्रोलायसिस हा एक शब्द आहे. हा, तुम्ही काय केलं, सुक्रोज घेतलात, सुक्रोजचं काय केलं, ॲसिड हायड्रोलायसिस. वाटल्यास मी व्यवस्थित लिहितो बघा, थोडंसं बदलून लिहितो, पुन्हा घोळवून आपल्याला. बघा, सुक्रोज आहे, स्टार्च आहे, ह्याचं आपण काय करूया बघा, हायड्रोलायसिस किंवा आपण म्हणूया ॲसिड हायड्रोलायसिस. इथे लिहितो डबल, काय होणार, ॲसिड हायड्रोलायसिस लिहितो डबल, काय होते, पुन्हा घोळ आणि तयार होतो ग्लुकोज. ओके, कन्सेप्ट क्लिअर. एक वाक्य महत्वाचं आहे. तुम्ही काय केलं, तुम्ही घेतलं सुक्रोज, तुम्ही घेतलं स्टार्च. अरे बाबा, सुक्रोज किंवा स्टार्चचं ॲसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला ग्लुकोज मिळणार आहे. काय पाहिजे तुला, ग्लुकोज. अरे घे ना सुक्रोज, अरे घे ना स्टार्च आणि कर त्याचं ॲसिड हायड्रोलायसिस. मिळून जाईल ग्लुकोज. ग्लुकोज पाहिजे, ग्लुकोज पाहिजे, ग्लुकोज पाहिजे. अरे कर ना मग रिॲक्शन. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे बाबांनो, सुक्रोज आणि स्टार्च, तुला ग्लुकोज पाहिजे ना, मग कर हायड्रोलायसिस. सुक्रोजचं किंवा स्टार्चचं ॲसिडचा वापर करून ग्लुकोज मिळणार आहे. आणि म्हणून एक वाक्य लक्षात ठेवायचं, तुम्हाला ग्लुकोज दोघांपासून मिळणार आहे. तुम्ही सुक्रोज घ्या किंवा स्टार्च घ्या आणि याचं तुम्ही काय करा, ॲसिडच्या साह्याने हायड्रोलायसिस, म्हणजे ॲसिड हायड्रोलायसिस करा, म्हणजे तुम्हाला ग्लुकोज मिळेल. म्हणजे आपल्याकडे किती भाग आहेत, 2 भाग. पहिला ग्लुकोज पासून, कळलं का, पहिला भाग जो आहे तो म्हणजे सुक्रोज पासून ग्लुकोज तयार करणे आणि दुसरा भाग स्टार्च पासून ग्लुकोज तयार करणे. तर ह्या दोन्ही पद्धती टप्प्याटप्प्याने आपण बघूयात. पहिला भाग आहे सुक्रोज पासून ग्लुकोज तयार करणे. कसं तयार करतात बघा. हमें तो चाहिए सुक्रोज, सुक्रोज से ग्लूकोज बन जाता है. अरे सुक्रोज से ग्लूकोज बन जाता है. अरे ले लो, अरे क्या ले लो, सुक्रोज ले लो. अरे उसका कर डालो एसिड हाइड्रोलाइसिस, ग्लूकोज बन जाएगा. हमें तो लूट लिया मिलके सुक्रोज वालों ने, इसके एसिड हाइड्रोलाइसिस ने, इसके ग्लूकोज के बनने वालों ने. ओके, बघा. आता पहिला भाग जो आहे इथे लिहितो मी, फ्रॉम सुक्रोज, फ्रॉम सुक्रोज. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सुक्रोज पासून आपल्याला ग्लुकोज तयार करायचं आहे. बस, तुम्हाला आधीच माहित आहे सुक्रोज पासून ग्लुकोज तयार होतो का? अरे होतो रे बाबा. मग काय करावं लागेल, सुक्रोज घ्यावं लागेल, त्या सुक्रोजचं ॲसिडच्या साह्याने हायड्रोलायसिस करावं लागेल आणि मग तुला मिळेल काय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. समजते का? आणि मग काय केलं आपण, हो का,
आपण काय घेतलं, सुक्रोज घेतलं. सुक्रोजचं काय केलं हो का, ॲसिड हायड्रोलायसिस केलं. कळालं का बघा, ॲसिड हायड्रोलायसिस केलं. आणि ॲसिड हायड्रोलायसिस करण्यासाठी काय वापरलं, डायल्यूट HCl वापरलं और डायल्यूट H2SO4 वापरलं. बघा, आणि मग तयार झाला काय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. नीट ऐका बरं का, फार सोपं आहे. हां, सुक्रोज घ्या. सुक्रोजचं काय करा, ॲसिड हायड्रोलायसिस करा. आणि ॲसिड हायड्रोलायसिस करण्यासाठी काय वापरा, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा और डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वापरा. आणि मग तयार होईल ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. अशा प्रकारची अभिक्रिया आहे. आणि म्हणून सुक्रोजचं ॲसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 साहाय्याने तेव्हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतं. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. आता नेमकी रिॲक्शन कशी होते तुम्हाला मी करून दाखवतो. कळलं आता बघा. आणि तुम्हाला माहित पाहिजे सुक्रोज म्हणजे 12 22 11 म्हणा, 12 22 11 12 22 11 12 22 11 12 22 11. हो का, असं हो का, देवा. कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बन 12 हायड्रोजन 22 O 11 12 22 11 12 22 11 12 22 11 12 22 11 12 22 11. संपलं. पाठ करून टाका बाबा, ते माहित पाहिजे. मग आता घेतला आपण सुक्रोज घ्या. हो का, कार्बन किती 12 हायड्रोजन 22 ऑक्सिजन 11 12 22 11 12 22 11 12 22 11. आणि याचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे. तुम्ही काय घेतले, सुक्रोज. हा कोण आहे, सुक्रोज. अरे बोलो, सुक्रोज. आणि हा जो सुक्रोज आहे, या सुक्रोजचा आपल्याला काय करायचं आहे, ॲसिड हायड्रोलायसिस. म्हणजे ॲसिडच्या साह्याने, ॲसिडच्या मदतीने तुम्हाला करायचं आहे ॲसिड हायड्रोलायसिस. हो का. आणि मग आपण घ्यायचं इथं H2O घेतलं, वॉटर मॉलिक्यूल. आणि ॲसिडच्या साह्याने म्हणून इथं आपण H+ आणि हिट करा, झालं रिॲक्शन. हा कोण आहे, सुक्रोज. ह्या सुक्रोजचं आपण काय केलं, हायड्रोलायसिस. अरे बाबा, हायड्रोलायसिस करणे म्हणजे काय करणे, पाणी टाकून बॉन्ड तोडणे. पाणी टाकून बॉन्ड ह्याचा तोडा, हायड्रोलायसिसची रिॲक्शन करा. पाणी टाकून बॉन्ड ह्याचा तोडा, हायड्रोलायसिस रिॲक्शन करा. पाणी टाकून बॉन्ड ह्याचा तोडा, हायड्रोलायसिस रिॲक्शन करा. सोपं आहे. म्हणून काय घेतलं, H2 घेतलं. हा कोण आहे, सुक्रोज. सुक्रोजचं काय केलं आपण, हायड्रोलायसिस, वॉटर घ्यायचं. पण हे हायड्रोलायसिस इन द प्रेझन्स ऑफ H+ म्हणजे ॲसिड. मग तुम्ही घ्या डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड और डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड घ्या, चालतंय. आपण सिम्बॉल लिहिला H+ म्हणलं की ॲसिड. आता मिसळा याच्यामध्ये किती होतील, हे 12 हायड्रोजन 22 आणि 2 24 ऑक्सिजन 11 आणि 1 12. बघा किती, कार्बन 12 हायड्रोजन 22 आणि 2 24 ऑक्सिजन 11 आणि 1 12. हो का. आता बघा, हे कार्बन 6 6 आणि 6 12, हे 12 हायड्रोजन 22 आणि 2 24. हो का, हायड्रोजन 12 हायड्रोजन 12 12 आणि 12 24. ऑक्सिजन 11 आणि 1 12. हो का, ऑक्सिजन 6 आणि 6 12. म्हणजे C6H12O6 C6H12O6. याचं नाव आहे ग्लुकोज आणि याचं नाव आहे फ्रुक्टोज. झाली रिॲक्शन, झाली, संपलं. हो, इतकंच आहे याच्यामध्ये, लय सांगायची गरज नाही. आणि म्हणून आपण जेव्हा सुक्रोज घेतो, सुक्रोजचा आपण जेव्हा ॲसिडच्या साह्याने हायड्रोलायसिस करतो तेव्हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतो. आणि सुक्रोज कसं आहे तुम्हाला माहीत पाहिजे, 12 22 11 12 22 11 12 22 11. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. रिॲक्शन फार सोपी आहे, लहान लेकराला शिकवल्याने. आता एक महत्त्वाचं वाक्य, तुम्हाला पाहिजे काय, ग्लुकोज. तयार काय झाले, फ्रुक्टोज. दोन्ही बी तयार झाले, ग्लुकोज बी आणि फ्रुक्टोज बी. ग्लुकोज के साथ फ्रुक्टोज फ्री ग्लुकोज के साथ फ्रुक्टोज फ्री, ग्लुकोज के साथ फ्रुक्टोज फ्री. ओके. मग आता ह्या फ्रुक्टोजला आणि ग्लुकोजला वेगळं करावं लागेल. मग ह्याला वेगळं कसं करायचं, सेपरेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ऐका, इथे लिहायचं बघा, सेपरेशन. इथे लिहू, सेपरेशन कसं करावं. नीट ऐका बघा, नीट ऐका. सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला काय मिळाले, ग्लुकोज मिळाले, फ्रुक्टोज मिळाले. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ग्लुकोज बी आहे
आणि ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज बी आहे. ग्लुकोज फ्रुक्टोज ह्या दोघांना एकमेकापासून वेगळं करायचं आहे. आता वेगळं कसं करायचं बघा. त्याच्यासाठी याच्यामध्ये टाका इथॅनॉल. का टाका इथॅनॉल. बघा दिसते का बघ तुम्ही. ह्याच्यामध्ये टाका इथॅनॉल. हां जरा बाजूला लिहू, जरा वर लिहू, वर लिहू जरा हे तरी ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय टाकलं आपण इथॅनॉल. इथॅनॉलमध्ये ग्लुकोज विरघळत नाही, परंतु इथॅनॉलमध्ये फ्रुक्टोज विरघळतो. त्याच्यामुळे काय होईल सांगा बरं. त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का. हा तुमचा जो एक घटक आहे हा ग्लुकोज, हा फ्रुक्टोज. फ्रुक्टोज हा इथॅनॉलमध्ये काय होतो, विरघळतो, डिझॉल्व होतो. आणि फ्रुक्टोज विरघळत नाही. त्याच्यामुळं सगळा ग्लुकोज शिल्लक राहतो. हा ग्लुकोज, हा सगळा ग्लुकोज. आणि बाकीचा जो भाग आहे तो सगळा विरघळलेला फ्रुक्टोज. हा बाकीचा काय फ्रुक्टोज पण विरघळलेला आहे. म्हणजे फ्रुक्टोज काय झाला, विरघळला इथॅनॉलमध्ये, परंतु तुमचा ग्लुकोज काय विरघळला नाही. त्याच्यामुळे त्याचे क्रिस्टल पहिल्यांदा तयार झाले. बाबा ग्लुकोजचं क्रिस्टलायझेशन पहिल्यांदा झालं आणि हा फ्रुक्टोज तुमच्या त्या इथॅनॉलमध्ये विरघळतो. त्याच्यामुळं त्याचं लगेच क्रिस्टलायझेशन होत नाही. मग आता बघा हे विरघळलेलं आहे, हे न विरघळलेलं आहे. मग आता काय करा, आता काय करा, हे पहा हे घ्या तुमचं नरसाळं फनेल घ्या आहे का, आणि फनेलमध्ये टाका. हे टाकलो चल काय होईल. आता हे सगळे विरघळलेलं कोण आहे, फ्रुक्टोज. हे सगळं खाली येईल. हे खाली आलेलं काय झालं, फ्रुक्टोज. आणि तुमचा जो ग्लुकोज आहे तो वरी बसतो. हो का, हे ग्लुकोज वरी बसला, झालं. खाली आला फ्रुक्टोज आणि वरी राहिला ग्लुकोज. हे ग्लुकोजचे क्रिस्टल्स आहे. संपलं. अशा प्रकारे इथॅनॉलच्या सहाय्याने आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्या दोघांना वेगळं करता येतं. ग्लुकोज फ्रुक्टोज ह्यांना वेगळं करता येतं. बाबांनो काय करायचं, तुमचा जो ग्लुकोज फ्रुक्टोजचा मिक्सर आहे त्याच्यामध्ये इथॅनॉल टाका. इथॅनॉलमध्ये फ्रुक्टोज विरघळतो, परंतु ग्लुकोज विरघळत नाही. त्याच्यामुळं हा फ्रुक्टोज विरघळलेल्या अवस्थेमध्ये असेल, सोल्युशनच्या स्वरूपामध्ये असेल, परंतु फ्रुक्टोज आपला हा जो ग्लुकोज आहे तो विरघळणार नाही. त्याच्यामुळे त्याचे काय असतील, हे क्रिस्टल्स असतील. पहिल्यांदा क्रिस्टल्स तयार होतील त्याचे. आणि पुन्हा आणि हे सगळं कधी करायचं, कुलिंग करताना हां हे पुन्हा फिल्टर करून घ्या. फिल्टर केलं की हे जे सोल्युशन आहे ते खाली येईल. आणि सोल्युशनमध्ये कोण लपलंय, फ्रुक्टोज आहे, विरघळलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि तुमचा ग्लुकोज विरघळणार नाही. त्याचे क्रिस्टल्स वरी थांबतील, मोठे मोठे क्रिस्टल्स वरी आडतील, थांबतील वरी. म्हणजे वरी ग्लुकोज खाली फ्रुक्टोज. अशा प्रकारे ह्याचं सेपरेशन होतं. अशा प्रकारे या ठिकाणी ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी इथॅनॉलचा वापर करतात. इथॅनॉलच्या साह्याने ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्या दोघांना वेगळं करता येतं. बस. आणि कसं तयार होतं सांगितलं. सुक्रोज घ्या. सुक्रोजचं काय करा, हायड्रोलायसिस. कशाच्या साह्याने, ॲसिडच्या साह्याने. कोणता ॲसिड, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड और डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हीट करा आणि मग तुम्हाला मिळेल ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्या दोघांचं मिक्सचर. आणि ह्या दोघांचं मिक्सचर अशा प्रकारे सेपरेट करा. अशा प्रकारची ही छोटीशी प्रिपरेशन मेथड, रिॲक्शन तुमच्या समोर आहे, फार सोपी आहे. दुसरी मेथड आहे स्टार्चपासून. कोण का असणार, सुक्रोज का असणार, स्टार्च का असणार. काय करायचं, ॲसिड हायड्रोलायसिस केल्यानंतर सुक्रोज आणि स्टार्च या दोघांपासून ग्लुकोज तयार होतो. हे वाक्य लक्षात ठेवा. आता हा पहिला भाग आहे. आता दुसरा भाग. आता आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, स्टार्च. दुसरा भाग स्टार्च. आणि त्याच्यामध्ये आपण करूयात हायड्रोलायसिस आणि तयार करू ग्लुकोज. आणि त्याच्यामध्ये फक्त ग्लुकोज तयार होतं. तिथं सेपरेशनची आवश्यकता नाही. मग कसं करायचं ते तुमच्यासमोर सांगतो. ओके बघा. नेक्स्ट पार्ट, सुक्रोज पासून पहिला भाग, स्टार्च पासून दुसरा भाग. आता आपण तयार करूया स्टार्च पासून. स्टार्च पासून आपल्याला तयार करायचं आहे ग्लुकोज. कसं तयार करतात थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. ऐका. 6-10-5 6-10-5 हां हे कोण आहे, स्टार्च. आणि किती वेळेस घ्यायचं, असे एन टाईम घ्यायचं. हा तुमचा कोण आहे, स्टार्च. स्टार्च 6-10-5 6-10-5 6-10-5 स्टार्च म्हणल्यावर 6-10-5 6-10-5 6-10-5 22-12-11 22-12-11 22-12-11 कोण, सुक्रोज. 6-10-5 6-10-5 6-10-5 कोण, स्टार्च. लक्षात ठेवायचं. आता ह्याचं आपण काय करू माहिती आहे का, ॲसिड हायड्रोलायसिस. एन घेऊ आणि H2O.
आणि इथे घेऊ आपण H+. कळलं का? म्हणजे ॲसिड. आणि या ठिकाणी स्टार्चचं हायड्रोलायसिस करण्यासाठी सुद्धा ॲसिडचा वापर केला जातो. परंतु या ठिकाणी टेम्परेचर लय महत्त्वाचं आहे आणि प्रेशर फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट टेम्परेचर घ्यावं लागेल, एक विशिष्ट प्रेशर घ्यावं लागेल आणि ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला हायड्रोलायसिस करावं लागेल आणि मग स्टार्चपासून मिळेल ग्लुकोज. क्या बन जाएगा भाई? ग्लुकोज बन जाएगा. चला बघा 393 केल्विन. हां 2 ते 3 हां एटमॉस्फेरिक प्रेशर झालं. कळलं? बघा आता हे 6 ला 6 आहे का? हे 10 आणि हे 2 12 H12 O5 आणि 1 6 O6 अशी किती आहेत? N म्हणजे अनेक आहे. झालं. काय झालं? ग्लुकोज. फार सोपं आहे म्हणताना काय सांगायची गरज नाही. रिॲक्शन हे बघा 6 10 5 आला आपलं. कार्बन 6 ला कार्बन 6 लिहिलं. हायड्रोजन 10 आणि इथले 2 मिसळा 12 H12 O5 आणि 1 6 O6 संपलं. अशा प्रकारे स्टार्च पासून तयार झाला ग्लुकोज. कळलं का? म्हणून आपण जेव्हा स्टार्च घेतो आणि या स्टार्चचं ॲसिडच्या साहाय्याने हायड्रोलायसिस करतो ॲट 393 केल्विन आणि 2 ते 3 एटमॉस्फेरिक प्रेशर, तेव्हा ग्लुकोज तयार होतो. यहाँ पे ग्लुकोज बन जाता है. बस बन गया ग्लुकोज. ग्लुकोज तयार झाला. ओके. अशा प्रकारची मेथड आहे. अशा 2 पद्धती सुक्रोज पासून आणि स्टार्च पासून. आणि या मेथडला म्हणतात कमर्शियल मेथड. कसली? कमर्शियल मेथड. लक्षात ठेवा. लिहा तिथं राईट डाऊन कमर्शियल मेथड. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी आपण बघितलं. बाबांनो सुक्रोजपासून ग्लुकोज तयार होतं, त्याचबरोबर स्टार्चपासून सुद्धा ग्लुकोज तयार होतं. दोन्ही ठिकाणी आपण काय केलं? सुक्रोज घ्या किंवा स्टार्च घ्या, याचं आपण जर ॲसिड हायड्रोलायसिस केलो तर त्या ठिकाणी आपल्याला ग्लुकोज मिळणार आहे. कसं मिळतं? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या म्हणजे हा सगळा भाग तुम्हा सर्वांच्या सहजपणे लक्षात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.